अरे देवा! 12:30 झाले आणि रुद्रानी आता फर्माईश केली, बॉईल केलेलं अंडं आणि फ्राय केलेलं ऑमलेट करून दे. असं तुमची मुलं करतात का हट्टीपणा? सध्या सुट्ट्या आहेत म्हणून ठीक आहे. पण शाळा सुरू असताना असं असं म्हणून मी तिच्याकडून प्रॉमिस घेतला आणि हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम ऑर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आज आहे आमच्या इथे उरसाचा 4था दिवस. तर आज आहे पैलवानांची कुस्ती आणि कुस्तीमध्ये खूप मजा येते असं म्हणतात. मी स्वतः तर कधी पाहायला नाही गेली. मला खूप लाज वाटते. बऱ्याच बायका जातात म्हणजे आधीच्या ज्या आहेत ना इथल्या ते जातात. पण म्हणजे तरुण मंडळी कोणी जात नाही शक्यतो. कारण जेंट्स लोकांची कुस्ती असते आणि खरंच म्हणजे त्यांचं पण खरंच कला प्रत्येकाकडे वेगळी असते. तशी पैलवानांची कला ही वेगळी. सो ही इथून आहे ना गदा जी असते ना, ती आदल्या दिवशी आहे ना शनीच्या मंदिरामध्ये, म्हसोबाच्या मंदिरामध्ये अशी ठेवली जाते. जेणेकरून म्हणजे श्रद्धा आहे ती, की जेणेकरून ती शक्ती त्यांच्यामध्ये यावी आणि जो कोणी विजेता असेल त्याला म्हणजे पुढे तो विनर होत जावं, असं एक मान्य म्हणजे म्हणतात असं. सो अशा पद्धतीने पण आजचा दिवस माझ्यासाठी खूप हार्ड होता. माझी तब्येत पूर्ण डाऊन झाली होती. रुद्राने माझ्यासाठी हा मस्त लिंबू सरबत करून दिला आणि मी तिला थँक म्हणत होते, कारण खूप छान झाला होता सरबत. आणि थोडा मी पिला आणि थोडा नंतर पिला, कारण मला आज खूप डाऊन झाली होती माझी तब्येत. पाहुणे मंडळी होते घरात, त्यामुळे मी एक एक दिवस पुढे ढकलत गेले आणि मी ज्या दवाखान्यात गेले होते तिथे मला ते डॉक्टरसुद्धा भेटले नाही. सो मंडेची मला अपॉइंटमेंट भेटलेली आहे फायनली. आणि मंडेला मी सकाळी लवकर जाणार आहे, कारण हे जे पेन आहे ना, मी हे खरंच नाही सांगू शकणार. इतका मला पेन झालेला आहे आणि वरती जो पसारा तुम्ही बघताय ना, तर तो देखील मला आवरायचा होता. पण एक एक दिवस पोस्टपोन पुढं असं होत चाललेलं आहे. आणि मला खरं तर शक्यतो माझ्या मिस्टरांच्या मदतीची गरज आहे. पण यांच्या पण ऑफिसमुळं काय होतच नाही आहे, कारण हे एकटीचं आवरणं शक्यच नाही आहे. सो जेवणं वगैरे झाली, घरातली भांडी वगैरे घासून घेतली आणि त्याच्यानंतर हे मला म्हणतात, "तुला जर बरं वाटत असेल तर आपल्याला गाडी लावायला जायचं आहे." आमच्या इथे पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी शक्यतो आईकडे तिच्या बिल्डिंगच्या इथे आम्ही आमची फोर व्हीलर पार्क करतो. कारण गेले काही दिवस आमचे जे दुकान जे आम्ही रेंटने दिले भाजीवाले, तर ते गावी गेले होते आणि ते आता पुन्हा आले. त्याच्यामुळे आता आम्ही आमची फोर व्हीलर काढली आणि आता ती दुसरीकडे पार्क केलेली आहे. सो आजचा दिवस असा हा माझ्यासाठी खूप भयंकर गेलेला आहे. कारण जे मला पेन होतं ते मी सांगूही शकत नाही, कारण इतकं डेंजर मला पेन होतं आणि मला असं झालं की कधी मंडे येतो आणि मी कधी त्या डॉक्टरना जाऊन भेटेन. कारण मला इतका त्रास होतोय, होप सो ते गोळ्यांनी कव्हर होईल. जर इन केस ते गोळ्यांनी कव्हर नाही झालं तर मला ऑपरेशन करावं लागेल. आता ते कशाचं आहे, काय आहे हे मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. ते आधी मला डॉक्टरांना भेटून यावं लागेल आणि आम्ही पुन्हा आलो आमच्या इथे आणि ते मग अहो म्हटले, "चल तुला ज्यूस पाजतो." कारण मी फक्त वरण-भात खाल्ला होता आणि मला जेवणसुद्धा जात नाही आहे. तर पुन्हा आम्ही आमच्या जत्रेतून पुन्हा एक मस्त आपली एक राईड मारली आणि बघाल तर तुम्ही आज 4था दिवस आहे तरीसुद्धा भरपूर गर्दी आहे. जाता येता बरेच खेळणी दिसली. आपण घेऊन घेणार किती? 2 ते 3 दिवस झालं शॉपिंग करतोय आणि तुम्ही तेच बघून कंटाळाल. त्यामुळे मी हे सगळं पुढे पळवलंय. तर आता जात आहोत आम्ही ज्यूस पिण्यासाठी. आता ज्यूस कुठं पियायला जातोय ते पण बघा तुम्ही. इथला फेमस ज्यूस आहे. त्याआधी पेट्रोल संपलं होतं, सो पेट्रोल भरायला थांबलो आम्ही. आणि तुम्ही इथं माझा फेस बघू शकाल. मी पूर्ण डाऊन झालेली आहे. चेहरा सुजलेला आहे. थोडासा बीपी वाढलेला आहे. पाय सुजलेले आहेत माझे आणि चेहरा सुजला. सो आता उद्या डॉक्टर भेटणार आहेत फायनली. तर उद्या जाऊन मी पहिली भेटणार आहे. हा तुम्ही बघाल तर मला हा कुठला वाडा आहे मला नक्की सांगा. तुळशीबागेच्या आम्ही समोरून जातोय. तर पुणेकर तर नक्कीच ओळखू शकतील. आणि आता आलो आम्ही हरिओम ज्यूस सेंटरच्या इथे आणि हा ज्यूस खूप भारी मिळतो इथे. कितीही वेळ झाला ना तरी 1 ते 1:30 वाजेपर्यंत हा ज्यूस इथे तुम्ही पिऊ शकता रात्रीला. तर खूप छान असतो आणि हा मिक्स ज्यूस घेतलेला आहे. मस्त ज्यूस वगैरे पिलो आणि तोपर्यंत जे विनर होते कुस्तीचे, त्यांचीसुद्धा मस्त इथे मिरवणूक निघाली होती आणि ती पाहिली. आम्ही पुन्हा घरी आलो. 12:30 झाले आणि त्याच्यानंतर मॅडमची फर्माईश, "मम्मा मला भूक लागलेली आहे. ऑमलेट करून देतेस का?" असं आधी म्हणाली ती बॉईल केलेलं अंडं दे. नंतर म्हटली फ्राय केलेलं दे. मग मी एका ठिकाणी एक बॉईल करायला ठेवलं आणि एक फ्राय करायला दिला. सो आता अशा पद्धतीने मी तिला आता जेवायला देते आणि ती काय बोलत होती मला माहीत नाही, पण ती मला थँक म्हणत असेल होप सो.
तर चला आता तिला जेवायला देते. आणि आमचे मिनी व्लॉग आवडत आहेत का? आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे संजीवनी व्लॉग्स. पुन्हा भेटूया नवीन चॅनलमध्ये, सॉरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही समजालच की माझी खूप तांदळ चालली आहे बोलण्यामध्ये, कारण मी खूप थकली आहे. आणि उद्या भेटूया. बाय.